Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnashodh Pariksha. Lesson number 8, variation. Under certain circumstances, the change in two different variables follow certain rules. We call this change as variation. Variation is of two kinds. First is direct variation and second is inverse variation. So how many types of variation? Two types of variation. First direct and second inverse. In direct variation, the ratio of two numbers are constant. That is x upon y is equal to constant in direct variation. X is directly proportional to y. X is equal to ky. X upon y is equal to k. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आपण काय करतो तर दोन क्वांटिटीजचा रेशो कन्सिडर करत असतो आणि तो रेशो काय म्हणून दाखवलेला आहे के. के म्हणजेच काय कॉन्स्टंट. विथ द फिक्स स्केल ऑफ वेजेस मोर द वर्कर्स मोर द टोटल वेजेस. विथ द फिक्स स्पीड मोर द डिस्टन्स मोर द टाईम टेकन. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं तर एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी पण इन्क्रीज होत असते. तर एक क्वांटिटी डिक्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी पण सायमल्टेनियसली डिक्रीज होते. त्याला म्हणायचं डायरेक्ट व्हेरिएशन. इन इनव्हर्स व्हेरिएशन देअर प्रोडक्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट. आता जसं इथे दाखवलेलं काय आहे तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये ज्या दोन क्वांटिटीज असतात त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. तर इन्व्हर्स क्वांटिटीमध्ये काय होऊन जातं इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय होऊन जातं त्यांचा प्रोडक्ट हा नेहमी कसा येत असतो कॉन्स्टंट येत असतो. एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/y. एक्स इज इक्वल टू k upon y. एक्स वाय इज इक्वल टू k, दॅट इज कॉन्स्टंट. More the speed of vehicle if the distance is the same, the time required is less. More the pages you read of a certain book, less the time required to complete the book. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं जर बुक आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि डेली आपण त्याची समजा 5 पेजेस वाचत आहोत, ठीक आहे. तर समजा ते बुक आपलं 20 डेजमध्ये कंप्लीट झालं. पण असं आता समजा जर का आपण रोज 10 पेजेस वाचायला लागलो तर ते बुक आपलं लवकर कंप्लीट होणार आहे, बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज अनदर क्वांटिटी इज डिक्रीज. सेकंड इज एक्सरसाइज 8. फर्स्ट, डायरेक्ट व्हेरिएशन इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन इज इक्वल टू. डायरेक्ट व्हेरिएशन कोणत्या इक्वेशनने दाखवलं जातं तर x upon y is equal to constant. x upon y is equal to constant. Second one, inverse variation is shown by the equation inverse variation. कसं दाखवलं जातं x y is equal to constant. See, x y is equal to constant. Third question, if a book of 450 pages is to be completed by reading 15 pages daily, how many days it will take to complete the book if 75 pages read daily. समजा एखादं बुक आहे 450 पेजेसचं आणि जर डेली 15 पेजेस रीड केली, ठीक आहे. पण जर दररोज किती 75 पेजेस रीड केली तर ते बुक किती दिवसामध्ये कंप्लीट होईल तर कमी दिवस लागणार आहेत अर्थातच त्याला, ठीक आहे. तर पाहूया कसं फाइंड आउट करायचं ते. काय विचारलेलं आहे 450 टोटल ऑफ पेजेस 450 अँड 75. जर एखादा बुक हे 450 पेजेसचं आहे आणि जर डेली दररोज किती पेजेस रीड केली 75 पेजेस रीड केली तर ती किती होतील. म्हणजे एका दिवसाला जर 75 पेजेस रीड केली तर ते बुक संपायला किती दिवस लागेल असा क्वेश्चन आहे. मग
450 आणि 75 दोघांना आपण कितीने डिवाइड करूया 25. मग 25ने डिवाइड केलं तर 25 3 जा 75 and 25 1 जा 25 25 8 जा 200 18/3 and 3 6 जा 18. सो आन्सर इज 6. म्हणजे किती दिवसात ते बुक कंप्लीट होईल 6 डेजमध्ये कंप्लीट होणार आहे. नेक्स्ट "50 men complete a work in 6 days if the men are reduced to 15. How many days are required to complete same work?" आता पहा एक्झाम्पल कसलं आहे तर हे इन्व्हर्स प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. काय विचारलेलं आहे 50 मेन एक काम जर करायचं आहे तर त्या कामासाठी किती दिवस लागतील तर 6 दिवस लागतील. पण कधी जर त्यासाठी किती माणसं असतील 50. मग काय विचारलं आहे जर मेन नंबर ऑफ मेन आपण जर रेड्यूस करतोय म्हणजे 15 एवढा केला तर अर्थातच डेज काय होणार आहेत इन्क्रीज होणार आहेत म्हणजे वाढणार आहेत. म्हणजे एक क्वांटिटी डिक्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी इन्क्रीज होते. म्हणजे हे एक्झाम्पल इन्व्हर्स व्हेरिएशनचं किंवा इन्व्हर्स प्रपोर्शनचं आहे. मग अशा वेळेला आपण काय कन्सिडर करतो की प्रोडक्ट या दोन क्वांटिटीचा प्रोडक्ट कन्सिडर करतो. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट कोणाचा कन्सिडर करावा लागणार 50 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय आता दुसरी क्वांटिटी तर आपल्याला माहिती नाही तीच फाइंड आउट करायची आहे. मग एक्स असं कन्सिडर करूया. "50 multiplied by 6 is equal to 15 multiplied by x. 50 multiplied by x divided by आता हे 15 कुठे येतील लेफ्ट हँड साईडला म्हणजे डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये इज इक्वल टू एक्स. 6 5 जा 30 म्हणजे इथे 300 मिळालं आन्सर. डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 20. हे पहा 15 1 जा 15 15 2 जा 30 and 15 0 जा 0. X is equal to 20. That means 20 days is our answer. Now next example. Example number 5. Some persons complete the work in 9 days. If the persons are 3/4, find the number of days to complete the work. आता इथे हे थोडंसं वेगळं दिलेलं आहे एक्झाम्पल. सम पर्सन्स आता इथे नंबर ऑफ पर्सन दिलेलं नाही. काही पर्सन काम किती दिवसात कंप्लीट करतात तर 9 दिवसात कंप्लीट करतात. इफ द पर्सन्स आर 3/4 जर नंबर ऑफ पर्सन्स किती केले 3/4 केले तर काय विचारलेलं आहे नंबर ऑफ डेज किती दिवस लागतील तेच काम कंप्लीट करायला किती दिवस लागतील. आता हे एक्झाम्पलसुद्धा कसलं आहे इन्व्हर्स व्हेरिएशनचं आहे. एक क्वांटिटी कमी केली तर दुसरी क्वांटिटी वाढते. एक डिक्रीज झाली तर दुसरी इन्क्रीज होते. मग पहा इथे काय म्हटलंय एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शन टू वाय इन्व्हर्स प्रपोर्शन टू वाय दॅट इज एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. एक्स वाय इज इक्वल टू के दॅट इज कॉन्स्टंट. एक्झाम्पल या पद्धतीने सोडवायचं. x is inversely proportion to y. या दोन्ही ठिकाणी x multiplied by y is equal to k. x multiplied by y is equal to k that is constant. x multiplied by y म्हणजे काय कन्सिडर करूया तर 9 हे पहा 9 डेज आणि सम पर्सन म्हणून x कन्सिडर केलेला आहे. मग x मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू के. मग आता पुढे जाऊन त्यांनी काय म्हटलं इफ द पर्सन्स आर 3/4 मग पर्सन्स म्हणजे एक्सचे 3/4 म्हणजे कसं लिहिणार ते लिहिताना एक्स मल्टिप्लाइड बाय 3/4 मल्टिप्लाइड बाय वाय इज इक्वल टू के. कारण का या ठिकाणी आपल्याला माहिती नाही आहे डेज माहिती नाही आहेत म्हणून वाय असाच राहणार आहे.
9x इज इक्वल टू, आता हां या ठिकाणी पहा x मल्टिप्लाइड बाय 9 इज इक्वल टू के कॉन्स्टंट, 3x अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल टू के कॉन्स्टंट. म्हणून काय येणार 9x, 9 मल्टिप्लाइड बाय x 9x इज इक्वल टू 3x डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय y. मग आता 3x इथे आल्यावर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये होतील. 9x मल्टिप्लाइड बाय डिनॉमिनेटर आहे ते न्यूमरेटर होतील. 4 अपॉन 3x इज इक्वल टू y. मग x काय झाले, x कट होतील. 9 1 जा 9, 9 3 1 जा 3, 3 3 जा 9 येतील आणि 3 4 जा 12. म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली तर 12. ही कशाची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच काय विचारलेलं आहे तुम्हाला, फाइंड द नंबर ऑफ डेज टू कंप्लीट द वर्क. म्हणजे टोटल किती दिवस लागणार आहेत तर 12 डेज इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. The circumference of a circle varies directly as its radius. When the radius is 3.5 cm, the circumference is 22 cm. Find the circumference when the radius is 35 cm. आता इथे त्यांनी सांगितलेलंच आहे, circumference of a circle varies directly as its radius. आता रेडियस जर 3.5 cm आहे तर circumference किती दिलेला आहे 22 cm. मग इथे काय म्हटलेलं आहे, जर रेडियस 35 सेंटीमीटर असेल तर सर्कम्फरन्स किती असेल. दॅट मीन्स दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. इन डायरेक्ट व्हेरिएशन द रेशो इज कॉन्स्टंट. सो फर्स्ट इज 3.5 ही काय झाली, रेडियस झाली आणि 3.5 रेडियस असताना सर्कम्फरन्स किती आहे 22 आहे. आणि सेकंड टाइम आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे 35 अपॉन माहिती नाही आहे सर्कम्फरन्स किती आहे म्हणून x असं राईट केलेलं आहे. 3.5 अपॉन 22 इज इक्वल टू 35 अपॉन x. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 3.5 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 22 मल्टिप्लाइड बाय 35. x इज इक्वल टू 22 मल्टिप्लाइड बाय 35 डिवायडेड बाय 3.5. x इज इक्वल टू, आता हा आपल्याला जर पॉईंट नको आहे तर आपण काय करायचं असतं, आता पॉईंट नंतर एकच डिजिट आहे म्हणून त्याला 10नी मल्टिप्लाय करायचं. हे पहा इथे 10नी मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 10नीच मल्टिप्लाय करावं लागेल. 22 मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 3.5 मल्टिप्लाइड बाय 10 इज इक्वल टू 22 मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 10. आता इथे 35 आले. आता इथे एक मी मधली स्टेप केलेली नाही आहे. 3.5 मल्टिप्लाइड बाय 10 मग 350 आन्सर येणार. मग पॉईंट कुठे येणार तर 5च्या नंतर पॉईंट येणार. मग डायरेक्टली लिहिलेलं आहे 35 इज इक्वल टू, पहा आता 35 कॅन्सल होतील, 35 कॅन्सल होतील. 22 10 झाले 220 सेंटीमीटर. हे आपलं आन्सर. पुढे The expenses of a tour of 3 days is rupees 9,600 for 40 persons. What would be the expenses of a tour of 6 days for 50 persons? आता एक टूर आहे, किती दिवसाची टूर सांगितले त्यांनी 3 डेज म्हणजे 3 दिवसाची. आता 40 पर्सन्ससाठीचा खर्च किती आहे 9,600. विचारलेलं काय आहे तर 50 पर्सन्सचा खर्च एक्सपेन्सेस किती येईल, पण किती दिवसासाठी हे एक महत्त्वाचं आहे. पहा देताना दिलं आहे 3 डेज, विचारलेलं आहे 6 डेज. बघूया करून हे कसं येईल. आता हे एक्झाम्पल कसलं झालं तर डायरेक्ट व्हेरिएशनचं झालं, कारण एक क्वांटिटी वाढली तर दुसरी पण वाढणार आहे. म्हणजे पर्सन्स जितके जास्ती होतील तितकं खर्चसुद्धा जास्ती असणार आहे. मग चला पाहूया. पर्सन्स किती आहेत 40 आणि रुपीज 40 जणांसाठी किती रुपीज लागणार आहेत 9,600 इज इक्वल टू 50 नंबर ऑफ पर्सन 50 अपॉन
एक्स, कारण किती ते माहिती नाही आहे म्हणून एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकूया. 40 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 9600 मल्टिप्लाइड बाय 50. एक्स इज इक्वल टू 9600 मल्टिप्लाइड बाय 50 डिवायडेड बाय 40. 0 0 कॅन्सल करा. मग राहिले काय 960. 4नी जर याला डिवाइड केलं तर आन्सर मिळतं 240 मल्टिप्लाइड बाय 50. मग 24 फायजा येतात 120 म्हणजे आन्सर मिळालं 12,000. पण 12,000 हे आन्सर कशाचं मिळालं 3 डेज. त्यांनी विचारताना विचारलेलं आहे 6 डेज. म्हणजे 3 दिवसासाठी जर 12,000 तर 6 दिवसासाठी किती, म्हणजे किती झालं आन्सर, डबल करायचं त्याचं म्हणजे 24,000. हे आपलं आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. 8 नंबर किंवा 8, 9, 10 हे 3 एक्झाम्पल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.